नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत शनिलीलामृत अध्याय 13. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नीलांजन समाभासं रविपुत्रमिमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तं नमामि शनीश्वरम. आता या आजच्या अध्यायामध्ये पिपल अश्वस्थ दैत्यांचा वध केला आहे त्याची कहाणी आहे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. श्री गणेशासी करुणीवंदन मागतो हे अभयदान. शीघ्र व्हावे प्रसन्न पुढील निरूपण करावया. इथे अध्यायी विशेष करून अश्वतीर्थ पिपल तीर्थाचे महिमान शनिदेव होण्या प्रसन्न भक्तिभावे गायले असे. या तीर्थाची थोर महती गाता शनिदेव प्रसन्न होती. त्यांच्या प्रसादे भक्ताप्रती संकल्पपूर्ती यथावकाश. संत सज्जना प्रार्थना करून शनिभक्तीचेही महिमान यथामती करण्या वर्णन सामर्थ्य मज द्यावे. कथा ही पुरातन प्रासादिक तशीच विलक्षण. स्वानंद प्राप्तीचे साधन सद्भक्ता सापडे जीवनी. एके समय सर्व ऋषी देवता एकमेळे चर्चा करिता. अगस्त्य ऋषी प्रति विनविता मणीचे इच्छित सांगती तया. एके दिवशी सर्वजण दक्षिण स्वामीसी भेटले जाऊन निवेदिले अंतरीचे अर्थ जाण. तेने स्वामी प्रसन्न होत. त्यांचे स्वागत करून क्षेम कुशल विचारून आणि येण्याचे प्रयोजन तेही विदित केले असे. मग समस्त करीती कथन विंध्याचलाची अडचण. एकाग्र चित्ते घेती जाणून अगस्त्य भगवान. प्रार्थिती ऋषी आणि देव मग अगस्त्य काढला उपाव. तो ठेवून या श्रद्धा भक्तिभाव श्रोती सादर पर्येसा. घेऊन मुनी समुदाय संगती मार्गस्थ झाले अगस्ती. विंध्याचलाच्या पायथ्यापाशी येती विश्राम घेती आवश्यक. गिरीशिखरे आकाशी भिडती परस्पराची स्पर्धा करती. रम्य वनश्री घनदाटी चित्ता मोहविती सकळाच्या. ऐसा विंध्य परिसर तेथील वनश्री रमणीय मनोहर. खळखळती सुखद निर्जर आल्हाद देती सकळासी. पर्वतराजी हरित वस्त्रांकित विंध्य मग तया पर्वतराजीत. ऋषींचे आगत्य स्वागत करता पै झाला. आतिथ्य ग्रहणोपरांत अगस्त्य विंध्य प्रशंसा करीत. शब्द सुमने तया समर्पित प्रेम भावे. मग आपल्या धर्मकार्याकारणी वदती अगस्त्य मुनी. आणि विंध्याचलही अंतःकरणी प्रेम भरे ऐकतसे. अगस्त्य म्हणतसे विंध्याचलासी संगे घेऊन मुनिवराशी. आपुलाली या भेटीसी येतवरी येणे झाले. आम्ही सकळही तीर्थयात्री निघालो दक्षिण क्षेत्री. आपल्या सहयोगे विनपरी उद्दिष्ट पूर्ती होणे नाही. समस्त मुनी ज्ञान संपन्न करावया विश्वकल्याण. कष्टे क्षीणत रात्रंदिन आपले स्वहित साधिती. जरी आम्ही मार्गस्थ दक्षिणेकडे असो जात. आपणासी उल्लंघून विपरीत मार्ग का क्रमावा. आम्ही दक्षिण तीर्थे करुणी येऊ जेव्हा परतोनी. तोवरी विनम्र होऊनी राहावे आपण. विश्वकल्याण साधावया कारण विनवती ऋषीगण. तू होऊन या प्रसन्न देईजे वचनाते. मग विंध्याचल तो महान तक्षणी दिदले वचन. मी मागणे केले मान्य आपले पाही. विश्वाची या कारणे विश्वकल्याणाची या कारणे मी विनम्र होईल ते क्षणी. तुम्ही कार्यसिद्धीसी निशंक जाणे. चिंता येथलीन करावी विंध्याचल देत निरोप. आपले मेघस्पर्शी स्वरूप विनम्र भावे करुणी संक्षेप. मार्ग दिदला तयासी परमश्रद्धेने करुणी वंदन. मार्गस्थ झाले ऋषीगण दक्षिण तीर्था प्रस्थान करते झाले. मार्गक्रमणा करत सावकाशी आगमन झाले गौतमी कुशी. बहुत पावन क्षेत्राशी ख्याती ज्याची सर्वत्र. ऐसिया परम रमणीय क्षेत्रस्थळी जमली ऋषी मंडळी. यज्ञ यागादी दीक्षा घेतली आली या समस्त जनी. यज्ञ यागासी झाला प्रारंभ तयास्थळी दैवशक्ती वासारंभ. पवित्र पावन शक्ती कुंभ वर्धतसे. अगस्त्य आणि इतर ऋषीगण जे समयी परम प्रसन्न. विश्वकल्याण हेतू कार्य पाहून आनंद होत सकळासी.
परिस्वर्गीचा कैटभ राक्षस तयाचे गण दोन असती विशेष. अश्वस्थ पिप्पल नामे करून त्याची या क्रूर कर्मे विप्रजन भयक्रांत होती. या राक्षसद्वयांचा संचार द्वयी म्हणजे दोन. या राक्षसद्वयांचा संचार धर्मकार्या काठी निरंतर. पापकर्मे विघ्ने दुराचार्य करती ऐसे ठाऊक सकळा. अश्वस्थ वृक्षरूप घेत पिप्पल गरीब विप्ररूपात. यज्ञकारी उपसर्गांत सकळ जनी हे जाणले. दुष्ट दुरात्मे पापाचारी विघ्न करती वारंवार. त्याच्या धाके विप्रमुनीवर थरथरा मनी कापती. यज्ञवेदित पुरोहित यज्ञदेवस जी आहुती देत. ते मदेची हे बक्षित अश्वस्थ पिप्पल. पिप्पल रूपी जो असुर अति क्रूर कर्मी साचार. तो पुरोहिताचे ढोंगी साचार बक्षितसे. यज्ञयागादी पवित्र कर्मे त्यातही आणून या विघ्ने. तो सिद्धीस जाऊन देणे असुरी वृत्ती तयाची. ऐशी दुष्ट कर्मे करून विंध्यासती यज्ञ यागादी धर्मकर्म. हाची तयांचा नित्यनेम जणू ठेविला असे. राक्षसद्वयांची क्रूर करणी समग्र जाणती ऋषीमुनी. मायावी ती रूपे धरुणी छळिती धार्मिका भाविका. दुष्टांचा त्या करण्या निपात सज्जना घ्यावया मदत. बहुजना करण्या भयमुक्त उपाय चिंतिती तये वेळी. ऐसी चिंतिता मानसी उपाय देखील निश्चयसी. शनदेव तपती दक्षिणेसी भावे जाणे शरण तया. मग नम्र भावे गेले शरण गेले शनदेवासी जाण. मग निवेदती यावयाचे कारण विनीत भावे. लागोनी शनदेवाचे चरणी नम्र प्रार्थना करी विनवणी. देवराया यातुनी सोडवा आता या समयी. मम तपस्या होता पूर्ण उपाय निश्चित योजून. करणे रिपुतापहरण दिदले वचन शनदेवे. ऐसी प्रार्थना तया करून धरले शनदेवाचे चरण. सत्य करावे आपले वचन दुजा नसेचे आधार. आपमुचिया तपाचे दान करतो तव चरणी अर्पण. द्यावे सत्वर अभयदान शरणांगता आम्ही देव. तू न मानिसी जरी तरी साधू संत विप्रमयवरी. जगण्याची मुश्किल करतील वैरी ह्याची निश्चित दिसतसे. शनदेवे दिदले अभयदान निश्चित करा सर्वजन. निश्चित असा सर्वजन दिले वचन सत्य करून. दावीन ब्रीद पै माझे. अश्वस्थ आणि पिप्पलदान दैत्यकुळीचे दोहोजन. विप्रकुळाचे काळ होऊन संवारती तयासी. मग शनदेव चिंतिती मनात विप्रवेश धारण करीत. पातले पिप्पल वृक्ष छायेत समिदा यज्ञकर्मी आणावया. पिप्पल रूपी अश्वस्थे देखिला विप्र. बलशाली तरीही सुकुमार. तया निवटीन शुदा निवार. मुनी आनंदित झाला मनी संतोषला पाहून. म्हणले भाग्य फळले जाण. ऐसे सुग्रास भोजन सौभाग्य लाभले आजी. ऐसा दुष्ट विचार दैत्य योजिला साचार. कपट कल्लोळे उर भरला तयाचा. शनदेवे विप्रवेश करोनिया प्रदक्षिणा घातली तया. तै काय वर्तले त्या समया सावध होऊन ऐकावे. मग दैत्य काय केले विप्रासी मायावेशे भक्षिले. कपटवेश साध्य केले इच्छित जे आपुले. दंभ अनिती अनाचार द्वेष कपट अहंकार. भ्रांतीचा अंतरी अपार तो अप्रिय असे देवा. सन्मार्ग सदाचार सद्विचार स्वधर्म नीती पालन ब्रीद निरंतर. येणे परिणा वर्तत साचार तो अप्रिय देवासी. ऐसे निशाचर जे असुर घडा पापाचा भरल्यावर विनाश पावतीच सत्वर. कोपे शनदेवाच्या. आता ऐका पुढील मात. एक विचित्र घडले तेथ कपट नीती कळली निश्चित. दुर्भाग्य त्या असुराचे. मग शनदेवे काय केले दैत्य उदरी प्रवेशले. उदरनयनी देखिले महाक्रोधे जळजळीत. तो निश्चित अपरंपार देव सामर्थ्याचा चमत्कार. अग्निमाजी दैत्य उदर भस्म झाले. देवादिदेवाची अर्थक्य करणी नेनो लाग जाणती कोणी. पैल पार न दिसे लोचनी. रती महारथी दंड संभ्रमित. पुढती काय कैसे वर्तले ते पाहिजे श्रवण केले. शनदेवे दिव्य कटाक्ष टाकेले दुसऱ्या राक्षसावरी. मग शनदेवे सत्वरी देखिला राक्षस विप्रवेशधारी. प्रवेशला झडकरी सन्मुख तयाच्या. राक्षसे देखिला सुकुमार मणिहार्षला अपरंपार. तक्षणी दिदला होकार शिष्यत्व दिदले तत्काळ.
राखेत असावा वन्य गुप्त, तैसा बरी गुरुत्व दावित, अंतरिता दुष्ट हेत, तो न जैसा दिसेची, जळी बक उभा निवांत, मत्स्या लागे करावया गिळंकृत, तैसा सुरचित्तीच्या दुष्ट हेत, न कळेची कोणा, विप्रवेश दावी वरी वरी, हलाहल तया अंतरी, ब्राह्मण शिष्याच्या घातावरी, दुष्ट दुर्जन टपलासे, शनदेव शिष्य वेशधारी सुकुमार, पाहुणे क्षुधा वाडे अनिवार, तयासी गिळावया सत्वर, खवळला दैत्य अधिकची, मग दुष्टमणी आनंदून मूळरूप केले धारण, व्याघ्रापरी झडप घालून भक्ष्य आपले गिळू पाहे, तो सुकुमार क्षणात घातला झणी उदरात, परमसंतोष गरजत, टाळी पेटीत असे आनंदे, महाकाय तो असुर, पर्वतप्राय ते शरीर, भयालाही भिवी भयंकर, दिसले असे ते वेळी, उदरी प्रवेशता त्वरित, शनदेव उदर आलोकित, अतिकोपे असुर तो क्षणात, भस्मसात केला असे, दुष्ट निर्दालनाचे योजिले जाण, कार्य शनदेवे पूर्ण करून, महाविघ्नाचे निवारण, हेही ध्येय साध्य केले, झाले दुष्टांचे निर्दालन, भयमुक्त झाले सकळ जन, केले धर्माचे रक्षण, शनदेव सामर्थ्ये, सद्धर्मामुळी देवाचे अभयदान, हे भक्त हृदयीचे उद्दिष्ट पूर्ण, युगायुगीचे अवतार कार्य जाण, शनी भगवंत करताती, भक्त भाविकाचे मनोरथ, शनदेव पूर्वीती निश्चित, ऐसा महिवरी पूर्ण समर्थ, नसेची आणिक दुसरा, देव सामर्थ्य हे समस्त, अलौकिक अपूर्व आणि अद्भुत, घडले याहुनी ऋषीगण अत्यंत आनंदित झाले, म्हणते बा शनीश्वरा तूच एक रक्षिता खरा, विश्वजना अभय दातारा, तुची एक सत्यासी, तुझी थोरवी वर्णावया, अनेक महिमान गावया, भाव हृदयीच्या पावया, प्रार्थना स्वीकारी आमुची, मग अगस्त्य ऋषी महर्षी मुनी, अत्यादरे अंतःकरणी, शनदेवासी भावे भजुनी, जीवन सुफल करती, सर्व ऋषी मुनी सज्जन, आपल्या तप सामर्थ्य करून, प्रसन्न चित्ते वर प्रसाद देऊन, शनदेवासी वंदिले, ऐसा भक्ताचा सद्भाव पाहुनी, शनदेव बदले ते क्षणी, ते हृदयी तुम्ही धरुनी, एक चित्ते अवदान द्यावे, जे जे भाविक भक्तजन, शनिवारी करती आश्वस्त पूजन, घेती शनदेवाचे दर्शन, देवासी भावे आलिंगती, त्या भक्ताची कार्यसिद्धी आणि यश संकल्प सिद्धी, देव करता भावशुद्धी, आनंद कोंदण जीवने, ऐसिया सज्जना ग्रह दोष, न पळे भोगणे मम पिढेस, माझी अभिवचनास हृदयी जपा खंड, शनेश्वरीला अमृत ग्रंथ, सज्जन भाविक परिसोत, तयाचे सकळ मनोरथ पूर्वील श्री शनदेव, सकळाच्या चरणा लागोनी, दासशिवाची ही विनवणी, शनीश्वराची ही प्रसादवाणी, सर्व सुखे आणतील जीवनी, श्री दास शिवाजी विरचित, श्री शनेश्वर लीलामृत ग्रंथ, परियसा भाविक भक्त विनंती सकळा, इति श्री शनदेवार्पण नमस्तु, त्रयोदशाध्याय, गोढहा लीलांजन समावासं, रविपुत्र मेमाग्रजं, छायामार्तंड संभूतं, तं नमामि शनेश्वरम. नमस्कार. शनी लीलामृतामधील हा 13वा अध्याय जो आपण पाहत आहोत, त्याच्यामध्ये अश्वस्थ आणि पिप्पल नावाचे जे 2 दैत्य आहेत त्यांचा वध शनीने केलेला आहे. आता याची कथा अशी आहे की एकदा नारद मुनी जाऊन त्या मेरू आणि विंध्याचलामध्ये भांडण लावतात. विंध्याचलाला म्हणतात, मेरू केवढा उंच वाढतोय, तुला कोण मान देत नाही. ही कथा बदामी बनशंकरीच्या पोथीमध्ये पण आहे. आणि मग विंध्याचल आणि तो मेरू दोघांमध्ये स्पर्धा लागते आणि इतके उंच उंच आकाशी वाढतात की काय म्हणतात ते पूर्व गोलार्ध आणि आता उत्तर दक्षिण भारताची घ्यायची नाही तर पृथ्वीचाच पूर्ण उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्ध पूर्ण ह्याच्यामध्ये एवढा मोठा अडथळा येतो की एकीकडे पूर्ण उजेड दिवस रात्र आणि एकीकडे पूर्ण अंधार होतो, असं वर्णन त्याच्यामध्ये आहे. आणि मग आता त्या विंध्याचलाचा गर्व कसा उतरवायचा, तेव्हा अगस्त्य मुनी दक्षिणेकडे यात्रेला चाललेले असतात आपल्या ऋषीमुनींना घेऊन. मग विंध्याचल त्यांचं स्वागत करतो. मग ते काय म्हणतात अगस्ती की बाबा आम्हाला दक्षिणेची यात्रा करायची, पण तुझी शिखरं फार आकाशामध्ये घुसलेली, तर आमच्याच्यानं ती यात्रा एवढी होणार नाही. तुला आम्ही परिक्रमा तुला ओलांडून पुढं कसं जायचं, तर आमची यात्रा कशी व्हावी. मग तो हा म्हणतो, पर्वत म्हणतो की तुम्ही येईपर्यंत मी माझं रूप म्हणजे नम्र करेन.
आणि त्याच्यानुसार तो विंध्याचल नम्र होतो आणि त्याला ओलांडून हे अगस्त्य ऋषी दक्षिणेकडे जातात. मग ते सोबत ऋषींचा ताफा असतो सगळा. मग एका ठिकाणी जो भाग असतो वनाचा, अतिशय सुंदर वनराई, घनदाट झाडी, तर तिथं हे लोक यज्ञ करायला बसतात. म्हणजे असं तो असतं ना, एक ठराविक एरियामध्ये आपल्याला वाईट शक्ती जाणवतात, काही ठिकाणी चांगल्या शक्ती, तसं त्यांना तिथं चांगलं वातावरण वाटतं. ते बदामीचाच भाग आहे तो, तिथं बसतात. मग काय होतं त्यावेळी, अश्वत्थ आणि पिप्पल नावाचे हे जे दोन राक्षस आहेत, तर त्यांच्यामध्ये म्हणजे खरं कैटभ नावाचा जो स्वर्गातला राक्षस आहे, त्याचे हे दोन शिष्य, आणि हे खाली पृथ्वीवरती तो एक वृक्षाचं रूप घ्यायचा आणि दुसरा विप्राचं रूप घ्यायचा. आणि मग ऋषीमुनी जे काही यज्ञामध्ये टाकतील ते सगळे हे दोघंच खायचे. आणि ब्राह्मणांना पण मग काय म्हणतात, ठार मारायचे, खायचे वगैरे वगैरे, त्यांचं ते क्रूर कामं चाललेले असतात. आता या दुष्टांचा नाश कसा करायचा, त्यावेळी शनिदेव दक्षिणेकडे तपाला बसलेले असतात. मग त्यांना हे सगळे देवगण शरण जातात, कारण जेव्हा यज्ञ होतो तेव्हा त्या यज्ञाचा भाग देवांना मिळतो, तेव्हा देव शक्तिमान होतात आणि ते तुम्हाला आशीर्वाद देतात. तेव्हा वेळेत पाऊस कोसळतो, वेळेमध्ये सर्व ऋतू चालतात. आता यज्ञयाग हे प्रकारच बंद झाले, देवांना आहुती मिळत नाही, त्यामुळे सगळं ऋतुचक्र हळूहळू नष्ट झाले. जरी यातला तुम्ही धार्मिक अंधश्रद्धेचा अगदी म्हणलात, तुमच्या हिशोबाने भोळा भाग जरी बाजूला ठेवला, तरी त्या यज्ञाच्या भागातून एक प्रकारचा ऑक्सिजन पण निघतो आणि पाऊस पाडण्याची शक्ती असणारी हवा पण त्यातून तयार होते, असं विज्ञानात पण सांगितलेलं आहे. मग हे शनिदेव म्हणतात, ठीक आहे, माझं एवढं तप होऊ द्या, मग मी बघतो त्यांचं काय करायचं ते. मग शनिदेव काय करतात, तर एक ब्राह्मणाचं रूप घेतात, सुकुमार म्हणजे ब्राह्मण तरुणाचं किंवा मुलाचं, आणि पहिले येतात आणि तिथं तो अश्वस्थ म्हणजे पिंपळ, आणि अश्वस्थ म्हणजे, हो, अश्वस्थ आणि पिप्पल ही दोन्ही नावं पिंपळालाच आहेत. तर अश्वस्थ वृक्षाच्या खाली येऊन थांबतात, त्याला प्रदक्षिणा वगैरे घालतात. तर तो खुश होतो की एवढा चांगला गुटगुटीत मस्त ब्राह्मण कुमार, आज आपलं भोजन एकदम भारी आहे बाबा, असं करून मनामध्ये विचार करून ते तोंड उघडतो आणि ते गिळतो शनिदेवाला. शनी त्याच्या पोटामध्ये जातो, तो महाप्रचंड असं पोट असतं त्याचं, पण शनीची दृष्टी पडली त्या पोटावरती की ते पोटातल्यात जळायला लागतं आणि जो अश्वस्थ असतो तो भस्म होतो. मग दुसऱ्या आपली नजर कुणाकडे टाकली, तर पिप्पलावर टाकली. मग पिप्पलानं ब्राह्मणाचं रूप घेतलेलं असतं गुरुचं. ते शनी तिथं जातात आणि म्हणतात की मला तुझं शिष्यत्व दे, मी माझा गुरु बन. तर ते पिप्पल पण खुश होतो आणि म्हणतो, चला एवढा चांगला शिष्य भेटलाय, आता ह्याला नंतर भक्षण करता येईल. मग त्याला देतो, आपलं गुरुत्व देतो. आता जसं काय पाण्यामध्ये तो बगळा बसलाय डोळे मिटून, जसं काय तपाला बसलाय, ध्यान करतोय, पण तो बघत असतो की मासा आजूबाजूला जवळ कधी येतो आणि त्या माशाला तो गिळून टाकतो, खाऊन टाकतो. तसंच हा करत असतो. ह्याला बघून बघून त्याची अशी भूक वाढत असते. शेवटी एक दिवस आपलं खरं रूप धारण करतो आणि वाघाप्रमाणे झडप घालून त्या शनिदेव रूपी जो सुकुमार असा ब्राह्मण आहे मुलगा, त्याला गिळतो. मग शनिदेव त्याच्या पण उदरामध्ये आतमध्ये एक नजर टाकली शनिदेवाने की झालं, तो भस्म होऊन जातो जागच्या जागी. मग दोघांचं देखील असं निर्धारण केलेलं आहे. मग त्यानंतर पुन्हा तिथं यज्ञ हवन वगैरे व्यवस्थित सुरू होतं आणि शनिदेव अशा रीतीनं सर्व देवांना मदत करतात. मग देव त्यांची प्रार्थना करतात की बाबा, तुझी खरंच थोरवी आहे आणि तू आज मोठ्या संकटातून आम्हाला मुक्त केलं आहेस. माझा ऋषींचा मेळा. मग अशा रीतीने शनिदेवानी दोन्ही त्या दुष्टांचं निर्धारण केल्यामुळं ऋषी पण प्रसन्न होतात आणि म्हणतात की आम्ही तुला वर देतो. आणि मग अशा रीतीने शनिदेव आपल्या तपश्चर्येला पुन्हा निघून जातात आणि इथे हा अध्याय 13वा समाप्त झालेला आहे.